भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्तियोग. भगवंतांचं उत्तर. व्यक्तोपासकांबाबतचे मत. भाग पहिला. श्लोक 2. श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. अर्जुनाने आपल्या शंकेमध्ये अव्यक्तोपासक असा स्पष्ट शब्द वापरलेला आहे, परंतु व्यक्तोपासक असा शब्द वापरलेला नाही. सतत युक्त होऊन भजणारे भक्त एवढंच म्हटलेलं आहे. त्यावरून त्याला अव्यक्तोपासनेच्या तुलनेत व्यक्तोपासक अपेक्षित आहे असं दिसून येतं. श्लोक 2. श्री भगवान उवाच. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. श्रीकृष्ण म्हणाले, माझे ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होतसाते अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी आहेत असे मी समजतो. अर्जुनाने विचारले की जे भक्त अंतःकरणात भगवंताला दृढ धरून त्याच्याशी सतत युक्त होऊन त्याची भक्ती करतात व जे अव्यक्ताची उपासना करतात त्यांच्यातील तत्वतः योग कोणी जाणला? वास्तविक सतत भगवंतांशी युक्त होऊन उपासना करणारे किंवा अव्यक्ताची उपासना करणारे हे दोघेही परमप्राप्ती करून घेतात. त्यामुळे अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे. आईला जर विचारलं की तुला कोणतं मूल प्रिय आहे, तर आईला त्याचं उत्तर देता येणार नाही. तिला सर्वच मुले प्रिय असतात. भगवंतांची सुद्धा अशीच स्थिती झालेली आहे. त्यांना सर्वच भक्त प्रिय आहेत, कारण शेवटी ते त्यांनाच जाऊन मिळणार आहेत. अर्जुनाच्या प्रश्नातील एवम सतत युक्ताः भक्ताः म्हणजे सतत युक्त असणारे भक्त कसे असले पाहिजेत ते भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात सांगितलेले आहे. कोणताही मार्ग स्वीकारला की त्या मार्गाने जाण्याकरता उपयुक्त साधने वेगवेगळी असतात. पुणे नागपूर प्रवास बोटीने करता येणार नाही किंवा पुणे शिकागो प्रवास बस अथवा रेल्वेने करता येणार नाही. पुण्याहून नागपूरला जायचं असेल तर बस अथवा रेल्वेचाच वापर करावा लागेल. समुद्र ओलांडायचा असेल तर बोट, जहाज किंवा आकाश मार्गाने जाणारे विमान यांचाच उपयोग करावा लागेल. त्याप्रमाणे आत्मविकास करून घेण्याची साधनं कोणती? तर मन, बुद्धी आणि शरीर. त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा ते भगवंतांनी या श्लोकात सांगितलेलं आहे. भगवंतांनी भक्तासाठी आवश्यक अशा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मय्या वेश्य मनः, माझ्यामध्ये म्हणजे परमेश्वरामध्ये मन स्थिर करणे म्हणजे अनन्यता हवी. तदार्पिता अखिलाचारता असं नारद भक्ती सूत्रातलं सूत्र आहे व तस्मिन अनन्यता तद विरोधेषु उदासीनता असं लक्षण नारद भक्ती सूत्रात केलेलं आहे. भगवंतांनी प्रथम मनाची स्थिती कशी असली पाहिजे ते स्पष्ट केले, कारण मन हे चंचल आहे, एका ठिकाणी स्थिर राहणार नाही, विषयात रमणार आहे. तेव्हा परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते प्रथम विषयांपासून निवृत्त करून परमात्म्यामध्ये ठेवलं पाहिजे. एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर आधी मनाचं सहाय्य लागतं. मनाचं सहाय्य नसेल तर एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते सफल होत नाहीत. मग परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर मन परमात्म्याशी एकरूप झाले पाहिजे. हे ओघानं झालं, नाहीतर शरीराने केलेल्या पूजा अर्चादी क्रिया या केवळ यांत्रिक बनतील. भगवंतांनी आवेश्य असा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यातील आ अधिक विष धातूचा अर्थ आहे प्रवेश करणे. आवेश्य ही प्रयोजक क्रिया आहे, घुसवणे असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. या शब्दातून परमात्म्यात मन स्थिर करण्याकरता किती जोराचे प्रयत्न करायला हवेत हे लक्षात येतं. दुसरी गोष्ट सांगितली, नित्य युक्ता उपासते म्हणजे नित्य निरंतर परमेश्वराची उपासना करणे. नित्य निरंतर वाढती भक्ती हवी. प्रतिक्षण वर्धमानम असं नारद भक्ती सूत्रात म्हटलेलं आहे. त्या उपासनेत अंतर पडता कामा नये. त्यासाठी अंतर्बाह्य परमात्माच भरून राहिला आहे हे कळलं पाहिजे व अनुभवलंही पाहिजे. सर्व विश्व हा परमात्म्याचाच विलास आहे हे जाणणे हे बुद्धीचे काम आहे. मन परमात्मा तत्वामध्ये स्थिर झाले की बुद्धी त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होईल. तिसरी गोष्ट आहे परया श्रद्धया उपेताः म्हणजे मन आणि बुद्धी परमात्मा तत्वाशी एकरूप झाली की शरीराने होणाऱ्या क्रिया या त्याच्या प्राप्तीसाठीच होतील. उपाधिकही म्हणजे जवळ जाणे, आत्यंतिक श्रद्धेने भगवंतापर्यंत जाणे.
परया श्रद्धया उपेताः म्हणजे आत्यंतिक श्रद्धेने भगवंताप्रत जाणे. उपासना करणे. उपासते क्रियापदात उप अधिक आस म्हणजे जवळ बसणे असा धातू आहे. भगवंतांची मनुष्य उपासना करतो म्हणजे मन, बुद्धी व शरीराने तो भगवंतांच्या व्यतिरिक्त काहीही जाणत नाही. ही जी जवळीक साधायची आहे ती श्रद्धेने. श्रद्धा म्हणजेच परमेश्वराच्या चरणी दृढ भाव हवा, प्रेम हवं. आता येथे योग या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ कोणता? त्याचा उलगडा भगवंतांच्या उत्तरातून होतो. आता येथे योग या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ कोणता? निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम असं नारदाने 12व्या सूत्रात सांगितलेलं आहे. परमात्मा प्राप्ती करून घेणे यातच नरदेहाची सार्थकता आहे असा दृढ विश्वास असेल तरच त्याच्या अनुरोधाने मनुष्याचं वागणं होईल. भक्तीमध्ये गतिमानता येईल. आता यावरील ज्ञानदेवांचे विवेचन आपण उद्या पाहू.